सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित नव्या कॉरिडॉरमुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे 550 गावांच्या विकासावर परिणाम होणार असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना निवेदन दिलं. या निवेदनात कोल्हापूर जिल्ह्यातील 377 गावांवर जाचक निर्बंध लादू नयेत, स्थानिक ग्रामस्थांची जनसुनावणी घ्यावी, तसेच ग्रामपंचायतीचे म्हणणे शासनाकडे पाठवावे अशी मागणी करण्यात आली. नव्या कॉरिडॉरमुळे रस्ते, बांधकामे, उद्योग, कृषीपूरक व्यवसाय आणि मूलभूत सुविधांवर बंधने येण्याची भीती व्यक्त करत मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. मुख्य वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना निवेदन देताना विजय देवणे, संजय पवार, प्रतिज्ञा उतुरे, स्मिता सावंत, प्रकाश पाटील, मंजित माने, संभाजी पाटील, विराज पाटील, विशाल देवकोळे, सुरेश पवार, सतीश पाणारे, अभिर रायकर, रवी पाटील, पोपट दांगट आदी उपस्थित होते.